मी सुप्रिया. तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हळूहळू आपली आता फॅमिली वाढते, म्हणजे एक एक सबस्क्रायबर आपले वाढत आहेत. तर असंच तुमचं सपोर्ट छान राहू दे. आत्ताच माझं सगळं उरकलं आहे जेवण वगैरे. आता मी जेवण झाल्यानंतर ब्लाऊज शिवायला घेणार आहे आणि तो ब्लाऊज तुम्हाला शिवल्यानंतर डिरेक्टली दाखवेन. कारण का कटिंग वगैरे स्टिचिंग असं स्टेबल कॅमेऱ्याने मला दाखवता येत नाही तुम्हाला. जेव्हा माझ्याकडे ट्रायपॉड येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन ते कसं काय मी शिवते किंवा काय ते. चला मग नंतर भेटू. तर आज आहे शुक्रवार आणि त्याने थोडंसं चिकन आणलं होतं, ते इथे पटकन बनवून घेतलं. त्यानंतर भाकरी पण बनवून घेतल्या आणि माझ्यासाठी रात्रीची भाजी शिल्लक होती. इथे माझ्या कानाला ना 1 वर्ष होऊन गेले ते टोचून, पण ते अजून आधीमध्ये दुभरतं, त्याच्यामुळे खूप त्रास होतो. मी दुपारी जेवायला बसल्यानंतर मग ह्याने लस्सी आणली होती छान अशी, मग त्यांना पण जेवायला वाढलं. मस्त असं दोघांनी जेवून घेतलं आणि मी ब्लाऊज कटिंगला लागली. इथे अस्तर ठेवून घेतले आणि मेजरमेंट टाकून घेतले. हा असा ब्लाऊज पीस आहे वर्कवाला, तो आता मला शिवायचा आहे. मला वाटलं याचं पान गळा आहे म्हणून मी पान ड्रॉ केला, पण हा गोल गळा आहे. इथे ब्लाऊज कट करून ठेवला आहे, तो मी संध्याकाळी शिवून घेणार आहे. कारण दुपारी मला काही वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे. आणि इथे मी आता हे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं 65साठी. थोडं इथं तळून घेतले आणि थोडं तळायला टाकले. इकडे दूध पण तापवून घेतले आणि मी थोडासा ब्लाऊज तयार केला आहे, तो तुम्हाला पुढे दाखवते. हा गोल गळा छान असा एम्ब्रॉयडरी असली ना तयार की प्रॉब्लेम होतो थोडं शिवायला. आणि इथे मी 2 ठिकाणी लेस लावणार आहे आडव्या अशा हाताला. हे सगळं मी जेवण करत असते संध्याकाळी. इथे कुकर लावला आहे भाताचा, ही डाळ आहे थोडीशी. आणि स्वराज इथं कॅडबरी खातो आहे वितळलेली हावरट. त्याला म्हटलं फ्रीजला ठेवून खा, तर नाही. आणि नंतर थोड्या वेळाने मितो आणि मी छान असं गॅलरीत बसलो होतो रात्रीचं 9:30 वाजता. त्यानंतर जेवलो आम्ही सगळे. जेवण झाल्यानंतर भांडी होती ती पटकन घासून घेतली. रात्री भांडी घासून घेतली. कसं सकाळी एवढं काम उरत नाही, कारण आता इथं आल्यापासून मी रात्रीची भांडी रात्री घासून घेते. कारण आधीच्या रूममध्ये मला बाहेर भांडी घासायला बसावं लागायचं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा. आता इथे तसं नाही, त्याच्यामुळे पटकन रात्रीची भांडी घासून घेतली की मग सकाळी कसं प्रसन्न वाटतं किचन ओटा क्लीन वगैरे बघितल्यावर. तर मध्येच इथं आता स्वराज येतो आणि ते काय त्यानं लिक्विड बनवले त्याचे फुगे, म्हणजे हँडवॉशचं बनवले त्यांना बहुतेक, कारण मी काही लक्ष नाही दिलं. आणि त्याचे फुगे बनवतोय तो, बघा इथे दिसेल तुम्हाला थोड्या वेळाने. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल असतं ना, ते बेल प्रेस केल्यानंतर माझे सगळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील माझ्या व्हिडिओचे, त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. इथं माझं किचन क्लिनिंग होत आलं आहे. सगळ्याच गोष्टी एकट्याने हँडल करायचं म्हटलं तर होत नाही, तरी पण हे सगळं बाहेरचं वगैरे बघतात सगळ्या गोष्टी, पण मला घरात एकटीला सगळं मॅनेज करावं लागतं. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सगळं मॅनेज करेपर्यंत थकायला होतं, कारण का सगळं जेवण, डबे, सगळं घरातली स्वच्छता, त्यानंतर शिवणकाम, हे सगळ्याच गोष्टी असतात ना. त्याच्यामुळे व्हिडिओ माझा व्यवस्थित देण्यासाठी पण मला वेळ मिळत नाही. आणि माझ्या मागे फिरणारं कोणच नाही आहे कॅमेरा घेऊन की शूट वगैरे करणारं. त्याच्यामुळे थोडंसं जे आहे ते मी दाखवते, ते बघत चला. इथे माझा ओटा क्लीन झाला आहे. त्याच्यानंतर झोपायच्या आधी मी अर्धा तास 1 ग्लास पाणी पिते. इथे माझी भांडी पण घासून झालेली आहेत आणि हे सगळं आवरेपर्यंत मला 10:15 वाजून 5 मिनटं झाली. त्याच्यानंतर मी पाणी प्यायली. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, ते मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. बाय बाय.